छगन भुजबळ, नरहरी झिरवळ, दादा भुसे, सुहास कांदे, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या बंडाळीतील नेते याच नाशिक जिल्ह्यातली. बागलांचा अस्सल खानदेशी पट्टा, मध्य मालेगावचा मुस्लिम बहुल भाग, तर नाशिक शहरात असणारं भाजपचं वर्चस्व, तर मोठ्या कष्टानं पवारांनी मतदारसंघात पेरलेले आमदार. त्यामुळे येणाऱ्या विधानसभेला 2 पक्ष फुटल्यानंतर नाशिक जिल्ह्यातल्या सर्वच्या सर्व 15 विधानसभा मतदारसंघाचा निकाल कसा लागतोय? नाशिककर यंदा कुठल्या दिग्गज नेत्याचा गेम करून कोणत्या नवीन चेहऱ्यांना संधी देणार, तेच आम्ही आजच्या या व्हिडिओतून सविस्तर सांगतोय. हॅलो, मी शुभम आणि तुम्ही पाहताय वारं आमदारकीचं. पहिला मतदारसंघ आहे तो येवल्याचा. राष्ट्रवादीतले बिग बी छगन भुजबळ यांचा हा बालेकिल्ला. खरं तर बाहेरून एंट्री करत भुजबळ हे येवल्यातून सलग 4 वेळा आरामात निवडून जात आहेत. पण बंडाळी, मराठा समाजाची विरुद्ध जाणारी मतं आणि शरद पवारांनी लावलेली ताकद पाहता भुजबळांचं राजकारण अडचणीत आलंय. आघाडी ठाकरे गटाचे उमेदवार कुणाल दराडे यांना तिकीट मिळण्याची शक्यता आहे. थोडक्यात येवल्यात जिंकण्यासाठी दोन्ही गटाला सध्या 50-50 चान्सेस आहेत. दुसरा मतदारसंघ येतो तो दिंडोरीचा. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार नरहरी झिरवळ दिंडोरीचे विद्यमान आमदार. माजी आमदार धनराज महाले आणि शिवसेना ठाकरे गटातील रामदास चारोस्कर हे दोन्ही नेते विधानसभेच्या तयारीला लागलेत. पण शिवसेना शिंदे गट किंवा राष्ट्रवादी शरद पवार गट दिंडोरीतून आमदारकीचा गुलाल उधळेल अशी सध्या चिन्ह आहेत. पण बंडाळीचा फटका बसू शकतो हे माहीत असल्यानं झिरवळ पुन्हा तुतारीच्या संपर्कात असल्याची माहिती सध्या समोर येते. तिसरा मतदारसंघ नांदगावचा. महाराष्ट्राच्या पॉलिटिक्स मधले बिग बी छगन भुजबळ यांचे सुपुत्र पंकज भुजबळ यांचा सलग 2 टर्मच्या विजयाला ब्रेक लावत शिवसेनेचे सुभाष कांदे इथं जायंट किलर ठरले. पण महायुतीमुळे दोन्ही प्रमुख एकाच पक्षात आल्यामुळं नांदगावचा महायुतीचा उमेदवार कोण हा मोठा प्रश्न आहे. स्टँडिंग आमदारांनाच तिकीट द्यायचं असा फॉर्म्युला ठरला तर इथल्या निवडणुकीत पाडापाडीचा कार्यक्रम होऊन ही गोष्ट मवियाच्या उमेदवाराच्या पथ्यावर पडू शकते. चौथा मतदारसंघ सिन्नरचा. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माणिकराव कोकाटे सिन्नरचे आमदार. कोकाटे यांनी आपला आमदारकीचा मार्ग मोकळा करण्यासाठीच राजाभाऊ वाजेंना अंतर्गत पाठिंबा दिल्याची मतदारसंघात चर्चा आहे. नाशिकच्या राजकारणात ऍक्टिव्ह असणारे सांगळे विधानसभेची तयारी करतायत. मात्र सध्या तरी कोकाटे इथं प्लस मध्ये आहेत एवढं मात्र नक्की. पाचवा मतदारसंघ येतो तो चांदवडचा. माजी मंत्री दौलतराव आहेर यांचे सुपुत्र डॉक्टर राहुल आहेर मागील सलग 2 टर्म चांदवडमधून निवडून येत आहेत. शिरीष कुमार कोतवाल हे प्रत्येक वेळेस प्रयत्न करतात पण त्यांना मात्र आहेरांचं लीड आतापर्यंत तोडता आलं नाही. त्यामुळे मतदारसंघात भाजप स्ट्रॉंग पोझिशनला आहे. भारती पवार यांचा पराभव झालेला असतानाही या मतदारसंघातून त्यांना लीड भेटेल. त्यामुळे आहेरांची आमदारकी सध्या तरी सेफ झोनमध्ये. 6वा मतदारसंघ मालेगाव बाह्यचा. दाभाडी म्हणून हा मालेगाव मतदारसंघ ओळखला जातो. तर दादा भुसे या मतदारसंघाचे विद्यमान आमदार. मंत्रीपद, पालकमंत्री असणाऱ्या दादा भुसेंचं राजकारण प्रभाव आता जिल्ह्यावर मोठ्या प्रमाणात पडतोय. लोकसभेला या मतदारसंघातून महायुतीच्या उमेदवाराला मिळालेलं लीड पाहता शिवसेनेच्या बंडाईला साथ दिल्यानं इमेज डॅमेज झाली असली तरी भुसेंचा यंदाही पराभव करणं अशक्य दिसतंय. 7वा मतदारसंघ मालेगाव मध्यचा. राज्यातील सर्वात जास्त संवेदनशील मतदारसंघ असणाऱ्या मालेगाव मध्यमध्ये तब्बल 80% मुस्लिम समाज राहतो. 2019ला जनतेनं MIMच्या म्हणजेच मुफ्ती मोहम्मद इस्माईल यांच्या बाजूने कौल दिला. इथल्या मुस्लिम समाजाच्या ताकदीचा अंदाज लावायचा असेल तर काँग्रेसचे उमेदवार शोभा बच्चाव या 5ही विधानसभा मतदारसंघातून पिछाडीवर असताना एकट्या मालेगाव मध्येने वारं फिरवलं आणि काँग्रेसच्या उमेदवाराला खासदार झाल्या. त्यामुळे यंदा काँग्रेसला मतदारसंघात आमदारकीचे चान्सेस वाढलेत. 8वा आहे तो म्हणजे बागलान विधानसभा. भाजपचा बालेकिल्ला असणाऱ्या या मतदारसंघात लोकसभा निवडणुकीत आदिवासी भागातून पिछाड झाल्यामुळे लीड देऊनही भाजपचे आमदार बोरसे सध्या रेड झोनमध्ये आहेत. आदिवासी आरक्षणात इतरांची घुसखोरी आणि विकास कामं या 2 गोष्टींचा विधानसभेच्या निवडणुकीत भाजपला होमवर्क करावं लागणार आहे. पण तरीही निसटता का होईना बोरसे मैदान मारतील असं चित्र आहे. 9वा मतदारसंघ येतो तो कळवणचा. 2019 मध्ये युती आणि आघाडी झाल्यामुळे शिवसेनेकडून मोहन गांगुर्डे, राष्ट्रवादीकडून नितीन पवार तर माकपकडून JP गावित यांच्यात लढत होऊन अजित पवार गटाचे नितीन पवार विजयी झाले. पण लोकसभेला लाल वादळामुळे तुतारीच्या भास्कर बगरे यांचा विजय सोपा झाला. त्यामुळे गावितांच्या लाल वादळाला यंदा मवियाचा हात मिळाला तर गावित पुन्हा आमदार होत आहेत.
10वा मतदारसंघ आहे तो म्हणजे निफाडचा। राष्ट्रवादी अजित पवार गटाचे दिलीप बनकर निफाडचे विद्यमान आमदार, पण लोकसभेला निफाड मधून आघाडीच्या उमेदवाराला तब्बल 18,000चं लीड मिळाले। थोडक्यात बनकरांची आमदारकी सध्या तरी रेड झोन मध्ये दिसते। ठाकरे गटाचे अनिल कदम हे ठाकरेंचे एकनिष्ठ ठरले। त्यात पवार आणि ठाकरे यांच्याशी जवळचे संबंध असल्यानं यंदा त्यांचं नाव आमदारकीला फिक्स समजले जाते। 11वा मतदारसंघ देवळालीचा। राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या सरोज अहिरे या देवळालीच्या विद्यमान आमदार, पण असं असलं तरी देवळाली मतदारसंघातून ठाकरे गटाच्या उमेदवाराला यंदा तब्बल 27,000चं लीड मिळाले। थोडक्यात मतदारसंघाचा कल पुन्हा घोलप कुटुंबाकडे शिफ्ट झालाय। योगेश घोलप यांनी शिवसेनेच्या बंडात ठाकरेंसोबत निष्ठा कायम ठेवल्यानं उमेदवारीच्या स्वरूपात याची पोचपावती त्यांना मिळू शकते। दुसरीकडे राष्ट्रवादीचा आमदार असल्यानं शरद पवार गटाकडूनही लक्ष्मण मंडले यांचं नाव इच्छुकांच्या यादीत पुढे आहे। 12वा मतदारसंघ येतो तो इगतपुरीचा। 2019ला इगतपुरीसाठी शिवसेनेकडून निर्मला गावित, काँग्रेसचे हिरामन खोसकर, मनसेचे नाशिकचे नगरसेवक योगेश शेवरे व वंचितकडून लक्ष्मण जाधव यांच्यात लढत झाली, पण काँग्रेसचे हिरामन खोसकर आमदार झाले। पण खोसकरांचे सर्व पक्षांसोबत असलेले हितसंबंध आणि राष्ट्रवादीकडे असलेला उडा हे त्यांच्यावरच येत्या काळात आभाळ आणू शकतं। लकी जाधव यांनी काँग्रेसकडून तिकीट आपल्यालाच मिळेल याचं केलेले सुतवाच यावरून तिकिटासाठी मतदारसंघात बरीच ओढाताण होऊ शकते। पण इगतपुरीमध्ये काँग्रेसचं नाव 100 नंबरी असल्यामुळे इथं डोळे झाकून यंदाही काँग्रेस निवडून येईल यात शंका नाही। 13वा मतदारसंघ येतो तो नाशिक मध्यचा। देवयानी फरांदे या भाजपच्या सलग 2 टर्मच्या नाशिक मध्यचे आमदार, पण लोकसभा निवडणुकीत याच नाशिक मध्यमधून मवियाच्या उमेदवाराला लीड मिळाल्यामुळे फरांदेंची आमदारकी सध्या धोक्यात आली। त्यांच्या विरोधात ठाकरे गटाकडून माजी आमदार वसंत गीते हे तगडे फाईट देऊ शकतात। दोघांच्यात असणारं कडवं वैर पाहता फरांदे 4 महिने आधीच प्रचाराच्या धामधुमीला लागल्यानं मतदारसंघात पाहायला मिळते। काँग्रेस शहराध्यक्ष राकेश छाजेड आणि हेमलता पाटील यांचीही नावं इच्छुकांच्या यादीत आहेत, पण महाविकास आघाडी म्हणून विचार करायचा झाला तर गीते हे कधीही उजवे ठरतील। 14वा मतदारसंघ येतो तो नाशिक पूर्वचा। 2014 मध्ये मोदी लाट उसळल्यानं उमेदवारांच्या भाऊगर्दीत भाजपचे बाळासाहेब सानप निवडून आले। मात्र 2019 मध्ये राहुल ढिकलेंचा जनसंपर्क आणि विधानसभेसाठी त्यांची लावलेली तगडी फिल्डिंग पाहता भाजपने बाळासाहेब सानपांना डच्चू देत राहुल ढिकलेंना उमेदवारी देत सेफ गेम खेळला। त्यांनी ती निवडणूक जिंकली देखील। अतिशय सिस्टमॅटिक निवडणूक लढवण्यासाठी ढिकले ओळखले जातात। त्यात लोकसभेला त्यांनी युतीच्या उमेदवाराच्या पाठीशी मोठं लीड दिल्यामुळे ढिकले सध्या सेफ झोनमध्ये आहेत। त्यांच्या विरोधात जगदीश गोडसे, तरुण उद्योजक अतुल मते ही नावं चर्चेत आहेत। शेवटचा मतदारसंघ येतो तो नाशिक पश्चिमचा। भाजपच्या सीमा हिरे इथल्या विद्यमान आमदार ते सलग 2 टर्म भाजपच्या तिकिटावर निवडून जिंकतायत। नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत मतदारसंघात युतीच्या उमेदवारालाच या मतदारसंघातून लीड मिळालं असलं तरी 2019चा विचार करता ते कमालीचं घटल्यानं सीमा हिरे यांच्यासाठी ही धोक्याची घंटा ठरू शकते। त्यात दिनकर पाटील यांनी उमेदवारीची मागणी केली तर सीमा हिरे यांच्या अडचणीत वाढ होऊ शकते। बाकी ठाकरे गटाकडून सुधाकर बडगुजर यांचं नाव सध्या आघाडीकडून मोठ्या प्रमाणात पुढे येते। तर असा होता नाशिक जिल्ह्यातील संपूर्ण 15 मतदारसंघांचा संभाव्य निकाल। तुम्हाला काय वाटतं, या 15 जागांवर कुणाला फेम मिळेल आणि कुणाचा गेम होईल ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। अशाच नवनवीन आणि राजकीय व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।